ओम नमः शिवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः शिवाय. अध्याय 10. शारदाख्यान. श्री गणेशाय नमः. शंभू महादेवा तुमचा जय जयकार असो. तुम्ही कामरूपी हत्तीला विदीर्ण करणारे सिंह आहात. तुम्ही क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारे प्रभंजन आहात. तुम्ही मंदरूपी अंधार दूर करणारे सूर्य आहात. हे चंद्रशेखरा, हे वृषभावना, तुम्ही दंभरूपी पर्वताचे चूर्ण करणारे इंद्र आहात. तुम्ही अहंकाररूपी अंधकारासुराचे दमन करता. हे भालनेत्रा, तुम्ही धर्माचे वर्धन करणारे आहात. तुम्ही आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करता. तुम्ही मत्स्यरूपी दुर्धर अरण्यलीला जाळून टाकता. तुम्ही वेदशास्त्रांना वंदनीय आहात. हे सुहासे वदना, तुम्ही दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केलात. तुम्ही आनंदाचे सागर आहात. तुम्ही दयानिधी आहात. तुम्ही ब्रह्मानंद आहात. शारदांची कथा. नेतृ ऋषीचा उपदेश. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादी स्वतःना अद्भुत चुलीलवळण करत होते. शाबर दाम्पत्याचे राजा सिंहकेतू यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला तो वृत्तांत सांगून ते दुसरी कथा सांगू लागले. ते म्हणाले, श्रोते हो, अनर्थ देशात देवव्रत नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत असत. ते वेदशास्त्रामध्ये पारंगत होते. शारदा या त्यांच्या कन्या त्या अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होत्या. देवव्रताने त्या 12 वर्षाच्या असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी त्यांचा विवाह लावून दिला. वेदसंपन्न पद्मनाभाने राजे मान देत असत. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. देवव्रताने आपल्या जावयांना आग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नान संध्येसाठी नदीवर गेले होते. अंधारातून परत येत असताना त्यांना विषारी सर्प चावला आणि ते जागीच गतप्राण झाले. ही वार्ता कळताच लोक धावले. माता पित्यासह शारदाही तिथे धावत आल्या. आपल्या पतीचे निश्चेष्ट कलेवर पाहून त्यांना भोवळच आली. त्यांचे माता पिता शोक करू लागले. त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नियतीने शारदाच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता. लोक खळहळत होते. बाया बापड्या रडत होत्या. काही वेळाने शारदा बाणावर आल्या आणि जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागल्या. हाय रे देवा, तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास? माझी हळदही उतरली नाही, तोच पतींना नेलेस. माझे विद्याधनाचे जहाज बुडवलेस. माझी शय्या ओस पाडलीस. माझा प्राण विसावा हिरावून नेलास. आता मी कोणाशी गुजगोष्टी करू? त्या सर्परूपी तस्कराने माझे सौभाग्य भांडार, माझा सौभाग्यनिधी पार लुटून नेला. आता मला जगण्याची इच्छा उरली नाही. मी काय करू? माझ्या जीवलगांना कुठे शोधू? शारदाचा करुण विलाप पाहून लोकांना हे रडू येत होते. त्यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना धैर्य द्यावे म्हणून शिवजीची प्रार्थना केली. देवव्रत त्यांच्या पत्नीची समजूत काढली. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीत राहत होत्या आणि पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवत होत्या. असे बरेच दिवस लोटले. एकदा त्यांचे माता पिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरामध्ये त्या एकट्याच होत्या. त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली. नेद्रू नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी आकस्मिक देवव्रतांच्या घरी आले. ते अंध असल्यामुळे त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आणले होते. शारदांनी त्यांना बसण्यासाठी आसन दिले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले व पूजन केल्यावर आदराने नमस्कारही केला. तेव्हा नेद्रुवाने आशीर्वाद दिला, तुमचे सौभाग्य वाढो, तुम्हाला वेदवत्ता पुत्र होवो. अंधत्वामुळे शारदा विधवा आहेत हे त्या ऋषींना माहीतच नव्हते. म्हणून त्याने आशीर्वादापर अमोक वचन खरे होऊ शकत नाही हे जाणून त्या खेदाने हसल्या. असह्य शोकांना त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि मुखातून हुंदका बाहेर पडला. नेद्रुवाने विचारले, तुम्ही कशासाठी रडत आहात? त्या म्हणाल्या, ऋषीवर्य, काही दिवसापूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत. मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार? तेव्हा नेद्रू म्हणाले, कन्ये, मी बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते. त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात. तेवढ्यात शारदांचे माता पिता व बंधू घरी परतले. नेद्रू ऋषीच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला. नारदांनी त्यांना जे घडले ते सांगितले. तेव्हा ते म्हणाले, वरकरणी, ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषीचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूपच होतो. त्यांच्या वरप्रसादाने रंकाचा राह होतो आणि त्यांनी संतापाने शाप दिला तर त्या पाप्याचा कुळासहित नाश होतो. पुराणात याचे कितीतरी दाखले आहेत. ब्रह्मपाशाने नहुष राजा सर्पयोनीत जन्मला. यादवाचे कुळ नष्ट झाले. ब्राह्मणांना क्षोभ आल्यामुळे देवराज इंद्राची सर्व
संपत्ती सागरात बुडाली. ब्राह्मणाच्या शापामुळे श्रीहरींनी अवतार घ्यावे लागले. परीक्षित राजांना तक्षकाच्या दंशाने मृत्यू आला आणि स्त्रियासुनी पंडुराजांना ब्रह्मचर्य पाळावे लागले. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनाही ब्रह्मशापाचे भय वाटते. जमदग्नींना राग आला आणि त्यांनी स्वतःच्या 4 पुत्रांना दग्ध केले. कपिलाच्या शापाने 60,000 सगर पुत्र जळून गेले. नारदाच्या शापाने उन्मत्त कुबेर पुत्र वृक्षरूप झाले. विप्रपाशाने दंडक राजा भस्मीभूत झाले. नूक राजाचे सारड्यात रूपांतर झाले. अधिक काय सांगावे. गौतमाच्या शापाने देवेंद्राच्या अंगाला सहस्र भोके पडली. गुरु शापाने चंद्राला क्षय लागला. क्रोधित अगस्त्याने तर समुद्रात पिऊन टाकला. मांडव ऋषीच्या शापाने सूर्यपुत्र यमराजांना दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. अशा प्रकारे तपस्वी ऋषीचा प्रभावच अच्युत असतो. मनात आणले तर तो पाषाणाला देव आणि गरीबाला चक्रवर्ती सम्राट करू शकतात. त्यांनी अभिमंत्रित अक्षता टाकल्या तर वटलेल्या वृक्षालाही पालवी फुटू शकते. ते ब्रह्मांडे मोडू शकतात आणि पुन्हा निर्माणही करू शकतात. म्हणूनच त्यांना त्रिभुवनात श्रेष्ठ मानले जाते. नेद्रू ऋषींनी शारदांना धीर दिला व म्हणाले, तुम्ही उमा महेश्वर व्रत करा. ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप करा. तुम्हाला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी इथेच राहणार आहे. मग ते ऋषीवर देवव्रताच्या घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागले. पुढे एका शुभदिनी नेद्रुवानी शारदांना षडाक्षर मंत्र दीक्षा दिली. त्यांना उमा महेश्वर व्रताविषयी सांगितले. म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात सुमुहूर्त पाहून सोमवार अष्टमी चतुर्दशीत उमामहेश्वराची पूजा करून व्रताची सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नेद्रुवाच्या सांगण्यावरून शारदांनी विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य शिवमंदिर रचले. त्याचे 4ही खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले. भूमिशुद्धी केली. सुंदर रांगोळ्या काढल्या. 16 वर्णाची यंत्ररचना केली. त्यात अष्टदले चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली. उमा महेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वानाचे भोजन दिले. त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले. कीर्तन ऐकले. जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्ण निष्ठा ठेवून त्या यथाविधी व्रताचरण करू लागल्या. शिवजीचे ध्यान. सूत म्हणाले, ऋषोते हो, भगवान शंकराची देहकांती कंदपुष्प, चंद्र, कापूर किंवा दुधाच्या फेसासारखी धवल आहे. त्यांचे शरीर चांदीसारखे शुभ्र आहेत. ते ज्योतीसारखे तेजस्वी दिसत. ते कोट्यावधी सूर्याचे एकत्रित दीप्ती समान वैदित्यमान आहेत. ते जगाच्या आनंदाचा गाभाच आहेत. गुणातीत आहेत. शुभ्र आवरणाने विभूषित आहेत. त्यांच्या मस्तकावर सर्वांगा विराजित आहे. त्यावरील शुभ्र जटाचा मुकुट खूप शोभून दिसतो. त्या जटा मुकुटातील मणियुक्त सर्पभूषणे अतिशय खुलून दिसतात. त्यांच्या भाई चंद्राची कोर आहे. त्यांच्या सर्वांगावरील शुभ्र भस्माचे विलेपन फारच सुंदर दिसते. त्यांच्या कपाळावरील किंचित उन्मिलित तृतीय नेत्र त्याच्या देखणेपणात अधिकच भर घालतो. त्यांचे डोळे सूर्यचंद्रासारखे तेजस्वी दिसतात. त्यांच्या कानात सुंदर मणिमय कुंडले आहेत. त्यांचा नीलवर्ण कंठ दिव्य गरुड पाचूपेक्षाही शोभून दिसतो. त्यांच्या गळ्यात नरमुंडाची माळ आहे. त्यांच्या अंगावर केयूर, अंगद, वीर, कंकण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातामध्ये अनुक्रमे खटवांग, त्रिशूळ, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपात व कमळ अशी शस्त्रास्त्रे आणि वस्तू आहेत. ती आयुधे प्रलय काळाच्या विजेसारखी झळकतात. त्यांच्या अंगावर वाघाच्या कातड्याचे शुभ्र तेजस्वी वस्त्र आहे. शुभ्र स्फटिक वर्णाचे गचर्म आहेत. धवल वर्णाच्या कैलास पर्वतावर सहस्र योजने विस्तारांचा स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्यांच्या प्रकाशाने 10 दिशा उजळल्या आहेत. त्यात विविध रत्नांनी सुशोभित असे दिव्य सिंहासन आहे. त्यावर शिवजीच्या रूपाने ब्रह्मानंदाची सगुण साकार मूर्तीचं नित्य विराजमान आहे. त्यांच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचे नंदी बसलेले आहेत. भवानीचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, माता पार्वतीच्या सगुण साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे. या त्रिभुवनजननी नितांत सुंदर, सडपात व कोमलांगी आहेत. भगवान शंकराच्या वामांगी विराजमान असलेल्या या जगदंबा भगवतीच्या हातामध्ये अनुक्रमे गदा, पाश, अंकुश व कमळ आहे. त्यांच्या गळ्यात कल्पतरूच्या सुमनांच्या माळा व मल्लिका, बकुळ, कमळ आदी फुलांचे मनोहर हार आहेत. त्यांनी हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांची कर्णभूषणे धारण केली आहेत. त्यांची अद्भुत शोभा काय वर्णन करावी. त्याचा कटिभाग अतिशय बारीक आहे. त्यांच्या कमरेतील कमरपट्टा 12 आदित्याच्या एकत्रित तेजासमान दैदिप्यमान आहे. त्यांची वेणी भुजंगासारखी आहे. त्या कमलमुखी आहेत. त्यांचे नयन आकर्ण आहेत.
ते जगातील सर्व देखण्या स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या पादांगष्टावरून ओवाळून टाकावे इतक्यात निरुपम लावण्यवती आहे. त्यांच्या समोर कोट्यावधी मदनांची शोभाही लज्जित होते. त्या त्रिपुर सुंदरीच्या अंगसुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. त्यांच्या पाऊलखुणा उमटतात तिथे रक्तकमळे उगवतात. त्यांच्या दंतपंक्तीची प्रभाव झळकते. तेथील खडे दिव्यमणी होतात. अखिल ब्रह्मांड मंडपात त्यांचा एकमात्र अलौकिक स्वरूपाच्या आहेत. सूर्य, चंद्र व अग्नी त्यांच्याच रूप प्रकाशात ब्रह्मा, इंद्रादी देवता यांची बालके आहेत. या बालकांचे त्या वात्सल्याने पालन करतात. त्यांच्या सौंदर्याने त्रिभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यांची कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की ती सूर्यचंद्राचे तेज एकवटून बनवली असावीत असे वाटते. त्यांची प्रभा त्यांच्या कपाळावर पसरलेली आहे. त्यांचे उदर उगवतीच्या बालरवी समान आरक्त आहेत. त्या महादेवीने आपल्या नाकात घातलेली मोती हे त्यांच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात. त्यांच्या नेत्रातील दिव्यांजनाची प्रभा त्यांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेवर पडल्यामुळे त्या मोत्यावर गुंजेल असतात. तसे श्यामल ठिपके पडलेले दिसतात. त्या जन्मदाता हास्य करतात तेव्हा त्यांच्या दातांची शुभ्र प्रभा अवघा परिसर व्यापून टाकते. त्यांचे दात म्हणजे ओळीने बसलेल्या धवलवर्ण हस्तपंक्तीच त्या दंतपंक्ती शुभ्र असल्या तरी त्याच्यात अधरप्रभेने आरक्तवर्ण दिसतात. पक व डाळिंबाचे दाणे दिसतात. तशा त्यांच्या शाववर्ण अंगकांतीच्या तेजस्वी प्रभेमुळे त्यांनी गळ्यात धारण केलेले मोत्यांचे हार इंद्रनील मण्यांचे बनवलेले आहेत असे वाटतात. गजानन व षडाननांना अमृतपान देणाऱ्या त्या विश्वजनीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार व सुशोभित आहेत. त्यांचे वस्त्र प्रलय काळाच्या विजा विणूनच बनवले असावे इतके झगझगीत आहे. मोत्यांचे विणकाम झालेली त्यांची कुचंकी सतेज व शोभिवंत आहे. त्यांची बाहुभूषणे मूल्यवान रत्नांनी मढवलेली असून ती वेगळ्या तेजाने झळकतात. इंद्रनील रत्नाप्रमाणे विग्रहवर्ण असले त्या आदिपुरुषाच्या ज्ञानकळा आहेत. त्या लीलेने अनंत वेळ धारण करणाऱ्या भक्तावर कृपा करणाऱ्या दुष्टासाठी प्रलयकारी रूप धारण करून त्यांचा संहार करणाऱ्या आणि ब्रह्मांडमानाची घडामोड करणाऱ्या आहेत. त्यांचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शिवजीही तटस्थ होतात. त्यांच्या कानात डोलणारे मोत्यांचे घोसे आकाशात झळकणारे पुंजच वाटतात. त्यांच्या भाळीची लालबुंद कुंकुमेसारखा सकाळ संध्याकाळच्या क्षितिज शोभेलाही कमीपणा आणेल तशी आहे. प्रलयकाळी सर्व विश्वव्यवहार आपल्यात विलीन करून शिवजीचे सगुणांचे निर्गुण झाले तरी त्यांचे सौभाग्य अखंडच राहते. त्यांनी आधी दक्षकन्या होऊन व नंतर हिमालयाच्या कन्या होऊन भगवान शंकरांना वरले. त्याच्या भाळी बीजवरा हे भूषण खूपच शोभून दिसले. तांबूल सेवनात त्यांचे मुखसौंदर्य किती अप्रतिम दिसते. यांचे विलक्षण आनंददायी वर्णन कवींनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. त्यांची वेणी प्रयाग क्षत्री संगमावर एकत्र येणाऱ्या 3 नद्यांच्या प्रवाहासारखी त्रिपेडी आहे. त्यांच्या बाबतीत कृष्णवर्ण कुरळ्या कुंतलाची वेणी ही यमुना, त्या वेणीवर माळलेले शुभ्र फुलांचे हार ही गंगा, लाल फुलांचे हार म्हणजे सरस्वती असे म्हणता येईल. त्यांच्या वेणीतील मूद, राखाडी हे अलंकार म्हणजे त्यांच्या वेणीरूपी सरिता प्रवाहातील मत्स्य कुर्मादी जलचरत. त्यांच्या केशाग्री बांधलेला गुच्छ सागरच वाटतो. त्यांच्या गळ्यातील मोहनमाळ ही ब्रह्मांडाचे मणी ओवून तयार केलेले आहे असे वाटते. जीव आणि शिव हे त्यांचे स्तन असून त्यांनी आवरून धरलेले हे 2 पक्षीच आहेत. हातामध्ये वज्रचूडे धारण केलेले आहेत. त्यांच्या 10 बोटात 10 मुद्रिका आहेत. त्या 10 मुद्रिका म्हणजे त्यांच्या बंधूने विष्णूने घेतलेले दशावतारच आहेत. त्यांच्या पायातील नुपुराचा मधुर ध्वनी ऐकून समाधीग्रमग्न शिवजी भानावर येतात. त्यांच्या नेत्राचे चकोर पक्षी त्या महादेवांचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. एकनिष्ठ भक्त त्यांच्या चतुर्गुणातील दोल्हारी जोडवी आदी अलंकार आहेत. सूत म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिवपार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे ते वर्णन करून सांगितले. उमा महेश्वराचे व्रत करताना शिव पार्वतीचे हेच दिव्य स्वरूप मनोचक्षुसमोर आणून शारदा त्यांचे ध्यान करत असते. अशा प्रकारे त्यांनी वर्षभर व्रताचरण केले. नैद्रुवाने त्यांच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले. त्यावेळी शारदांनी 1100 दंपत्यांची पूजा केली. त्यांना भोजन, वस्त्र, अलंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयास त्या विद्रुताव्याजवळ बसून उमा महेश्वराचे चिंतन करत होत्या. तोच पक्ष साक्षात भवानी ते प्रकट झाला. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. त्या माताजींच्या कृपाप्रसादाने नैद्रुवांना दृष्टी आली. त्यांच्या पावन दर्शनाने नैद्रुव आणि शारदा यांना परमानंद झाला होता. त्या दोघांनी त्यांना वंदन केले व अत्यंत प्रेमपूर्वक त्यांचे स्तवन करू लागले. म्हणाले, हे विश्वजननी, तुमचा जय जयकार असो. तुम्ही जगाच्या उत्पत्तीला कारण असणाऱ्या मूळ प्रकृती आहात. तुम्ही ओंकार स्वरूपाने स्वयंभू आहात. तुम्ही ब्रह्मानंद देणारे आहात. सर्वांचा आरंभ आहात. चैतन्य रूपाने विलास करणाऱ्या मायादेवी आहात. तुम्ही हिमालयाच्या कन्या आहात. तुम्ही
सौभाग्याची सरिता आहात. हे हिरमजनी, तुम्ही भक्ताच्या हृदयरूपी कमळात रमणाऱ्या भ्रमरी आहात. तुम्ही वेदपुराणांनाही वंदनीय आहात. तुम्ही कृपा केली तर जन्मांधाला दृष्टी येते. पंगू मनुष्य व्यंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो. मुका बोलू लागतो. मूर्खाला शहाणपण येते. वाळूच्या खड्यांचे दिव्य रत्ने होतात. गारगोट्याचे चिंतामणीमध्ये रूपांतर होते. हे भवानी, तुमचा प्रभाव अचित्य आहे. तुमचे लीला कर्तृत्व आगाध आहे. तुम्ही भक्तांचे पालन करता. मरगळलेल्या मनाला नवा उत्साह, नवा उल्हास व नवीन स्फूर्ती देता. तुम्ही सर्व नष्ट करणाऱ्या, तुम्ही वेदांच्या माता आहात. ब्राह्मणाच्या त्या विद्वजनांच्या मनाला आनंद देणाऱ्या आहात. ब्रह्मादिक देवश्रेष्ठी नेहमी तुमचे ध्यान करतात. हे देवी, तुम्ही त्रिपुर सुंदरी आहात. त्रिभुवनजनी आहात. तुम्ही त्रिविध दोषांचे आणि त्रिविध पापांचे हरण करणारा आहात. जे परमभक्त तुमचे त्रिकाळ ध्यान करतात ते जड सूक्ष्म कारण हे तीनही देह ओलांडून जातात. हे मृडानी, तुम्ही शिवजीच्या मनोरूपी सरोवरात विहार करणारा हंसी आहात. तुम्ही विज्ञानरूपी चाफ्याची कलिका आहात. तुम्ही सर्वव्यापक आहात. तुम्ही सर्व प्रकारे कल्याण करणाऱ्या व ऐश्वर्य देणाऱ्या आहात. तुमचा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाल्या. त्या शारदांना म्हणाल्या, तुमच्या सेवाभक्तीने मी संतुष्ट झाले आहे, तरी वरदान मागून घ्या. तेव्हा नेद्रू ऋषींनी अपर्णांना शारदांचे सर्व वृत्त सांगितले व म्हणाले, देवी, तुम्ही सर्व समर्थ आहात. मनात आणले तरी काही करू शकता. म्हणून या कन्याकांना मी जो आशीर्वाद दिलेला आहे तो मी पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे. तेव्हा शारदाच्या कल्याणासाठी त्यांच्या मनात असलेला सुद्राव जाणून भगवती म्हणाल्या, ऋषीवर्य, पूर्वजन्मी या शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाच्या कन्या होत्या. यांचे भामिनी असे नाव होते. यांच्या पतींना 2 स्त्रिया होत्या. त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्या सुस्वरूप व मृदुभाषिणी होत्या. यांनी प्रयुक्तने पतींना आपलाच अधीन करून घेतले. त्यामुळे ते पहिल्या पत्नीकडे दुर्लक्ष करू लागले. यांच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. त्यांचे सौंदर्य पाहून तो त्यांच्यावर आसक्त झाला होता. त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने संधी साधली. आसपास कोणी नाही असे पाहून त्यांनी त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दाद लागू दिली नाही. त्यांनी त्याला झिडकारले, कठोर शब्दांनी निंदा करून त्याला घालवून दिले, पण त्यांच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती त्यांचा ध्यास घेऊनच मरण पावला. याच्यामुळे सवतींना पतीचे प्रेम व सौख्य लाभले नाही, म्हणून त्यांनी तुम्ही विधवा व्हाल असा शाप दिला. त्यांनी दिलेल्या दुःखामुळे त्या मरण पावल्या. कालांतराने त्यांनाही मरण आले. त्या भामिनीचं शारदा म्हणून पुन्हा जन्मल्या. जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला. तेच पद्मनाभ त्यांच्याशी लग्न झाले. पूर्वजन्म परस्त्रीवर डोळा ठेवला. या कुकर्मामुळे त्यांच्या सर्पदर्शाने मृत्यू झाला. शारदांना वैधव्य आले. पूर्वजन्मी त्यांच्या सवतींनी दिलेला शाप या जन्मी खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. प्रत्येकाला त्यांच्या बऱ्याच वाईट कर्माचे फळ भोगावेच लागतात. असो, पूर्वजन्मातील भामिनीचे जे पती आहेत त्यांनाही आता ब्राह्मण जन्म मिळाला आहे. ते इथून 360 योजने दूर द्रविड देशात आहेत. आजही त्यांना भामिनीचे स्मरण आहे. त्यांचे स्वरूप आठवून ते तळमळत असतात. ते रोज त्यांच्या स्वप्नात येतील. त्यांना प्रेमाने अंगसंग देतील. त्यामुळे त्यांना गर्भधारणा होईल. या एका पुत्रांना जन्म देतील. याचे नाव शारदानंदन ठेवावे. ते सर्वत्र प्रख्यात होतील. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे त्यांना त्या ब्राह्मणांना सुख लाभेल. बोलणे पूर्ण होतात भवानी अंतर्धान पावल्या. पुढे भगवतीच्या आशीर्वादाने शारदाने स्वप्नात तसाच अनुभव आला. येऊ लागला. द्रविड देशातील त्यांचे पती त्यांना स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागले. या संबंधातून त्यांना दिवस गेले. ही गोष्ट समाजाला कशी रुचणार. लोक त्यांची निंदा करू लागले. हे वर्तमान कळते त्यांचे आताचे सासरे धीर अप्त सोयरे देवव्रताच्या घरी आले. तेही शारदांना दूषणे देऊ लागले. त्यांनी व त्यांच्या मातापित्यांनी त्या सर्वांना वस्तुस्थिती सांगून समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. त्यांना पार्वतीने दर्शन दिले. स्वप्नात पूर्वजन्मातील ब्राह्मणपतीचा सहवास लाभून गर्भधारणा झाली. या कथा त्यांचा विश्वासच बसेना. लोक त्यांच्यावर बिचाराचा आरोप करू लागले. त्यांचे नाक व कान कापून गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करू लागले. तोच आकाशवाणी झाली. शारदांना दोष देऊ नका. त्या म्हणतात ते सत्य आहे, पण संतापल्या लोकांनी त्या आकाशवाणीची कपटाचा खेळ वाटला. त्या समीर त्यांच्यातीलच एक हृदय विवेकी पुण्यवान ग्रस्तांनी शारदाची बाजू घेतली. ते म्हणाले, बाबांनो, थांबा. आता तीयपणा करू नका. ईश्वरी मायेचे कर्तृत्व अचित्य आहे आणि अगाध आहे. तिचा कोणालाही थांग लागत नाही. ती कोणतेही अघटित लीला घडू शकते. तिने खांबाशिवाय आकाश तोडून धरले आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे यांना कोणाचा आधार आहे. सर्व देहामध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहे. मग ते प्रभू शोधूनही का सापडत नाही. पंचमहाभूताचे परस्पर वैर सर्वश्रुत आहे. मग ती तत्वे शरीरामध्ये परस्पराशी एकरूप होऊन एकीने कसे कार्य करतात. गर्भातील बाळ कसे मोठे होते. त्यांच्या चेतना कुठून येते. त्याला हात पाय व अवयव कसे प्राप्त होतात. तिथे त्यांचे कोण रक्षण करते. काळ्या खोडातून व फांद्यातून हिरवी पाने कशी प्रकट होतात. त्याची फुले व फळे विविध रंगी, विविध आकाराची, विविध गुणधर्माची कशी. या सर्व गोष्टीचा विचार
नीट विचार केल्यास बुद्धी कंठित होते. ईश्वरी सत्तेचे अगाध सामर्थ्य म्हणतात ते हेच. ते जगन्नाथ काय करू शकत नाहीत हे विचारापूर्वी युपकेत राजाचे वीर्य जलात पडले होते. ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिने एका उत्तम आणि गुणवान पुत्राला जन्म दिला. विभांडकाचा वीर्याशय जलात पडला. तो प्राशन केल्यामुळे हरिणी गर्भवती झाली. तिच्या उदरातून ऋष्यशृंग ऋषीचा जन्म झाला. दशरथाच्या पुत्रकामेष्टी यत्नात कोणी चमत्कार केला. सौराष्ट्राच्या राजाने एका हरिणीला प्रेमाने स्पर्श केला. त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ती एक दिव्य मानवपुत्र प्रसवली. मस्तीच्या उदरातून सत्यवतीचा जन्म झाला. गर्भातून महिषासुर दैत्याचा जन्म झाला. हे सर्व श्रुत झाले. कित्येक तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असतात की त्यांच्या संकल्पनाने स्त्रियांना गर्भ राहतो. रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म कसा झाला? यादव कुळातील सांबाच्या पोटी मुसळ कोणी जन्माला घातले? कुंतीच्या पोटी पांडवाचा जन्म कसा झाला? या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानताना मग शारदाच्या सत्यवचनावर तुम्ही का विश्वास ठेवत नाही? ते वृद्ध तळमळून सांगत होते. काही जाणते लोक त्यांच्याशी सहमतही होते, पण दुर्जनाचे काय? ते तर ऐकायलाच तयार नव्हते. ते शारदांची निंदा करून त्यांना अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. मूर्खानं एका. आता जे शारदाची निंदा करतील त्यांना पापिनी व व्याभिचारी म्हणतील. त्यांची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील. तेव्हा सज्जनांनी त्यांची बाजू घेऊन हे खरे आहे, शारदा निष्पाप आहे. जे कोणी यांना त्रास देतील त्यांना आपल्या दुष्कर्माची फळे भोगावीच लागतील असे स्पष्टपणे सांगितले. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ते म्हणाले, तुम्ही आपल्या डोळ्यावर झापडे ओढून घेतले आहेत म्हणून असल्या गोष्टीवर अंधविश्वास ठेवत आहात. ही कसली आकाशवाणी? शारदाचे पाप झाकण्यासाठी त्यांच्या घरच्यांनीच हे सर्व कपटनाट्य रचले आहे असे ते म्हणतातच. उपस्थितांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. त्या निंदकाच्या जेव्हा जीवात चिरला जाऊन त्यातून किडे पडू लागले तेव्हा लोकांच्या आश्चर्याला पारा उरला नाही. शारदांना वंदन करून ते म्हणाले, माताजी, तुम्ही जानकी आणि रेणुकासारख्या साध्वी आहात, पवित्र आहात. या प्रसंगानंतर लोकनिंदा थांबली. 9 मास पूर्ण होता. शारदाने एका पुत्रांना जन्म दिला. लोक त्यांना शारदानंदन म्हणू लागले. ते वैद्य पक्षातील चंद्राप्रमाण दिसामाने वाढू लागले. 8व्या वर्षी उपनयन झाल्यावर ते वेदाध्ययन करू लागले. त्यांनी 4 वेद व 6 शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. पुराणे मुखद्रुत केली. त्यांना विद्वानामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. राजे महाराजे त्यांच्या विद्वतेची प्रशंसा करू लागले. त्यांना सर्वत्र मान सन्मान मिळू लागला. आपल्या मातोश्रीप्रमाणे तेही परम शिवभक्त होते. त्यांनी आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शिवजींना प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमेत गोकर्ण छत्री गेल्या होत्या. तिथे द्रविड देशातील ते ब्राह्मणही आले होते. हेच त्यांचे पूर्वजन्मातील पती होते. हेच त्यांना रोज स्वप्नात भेटत असत. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. अंतरीची खून पटली. आनंद झाला. शारदांना देवी पार्वतींनी पूर्वी सांगितलेले वचन आठवले. त्या म्हणाल्या होत्या, बाळ, गोकर्ण छत्री तुमची व तुमच्या पतीची गाठभेट होईल तेव्हा उमामहेश स्वतःचे अर्धे पुण्य तुम्ही त्यांना द्या. त्यांचा पुत्र त्यांच्या स्वाधीन करा. त्यांच्या सानिध्यात 4 महिने राहून त्यांची सेवा करा. व्रतस्थ राहा. समागम करू नका, म्हणजे तुम्ही शिवलोकी जाल. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदांनी पतींना वंदन केले. उमामहेश्वराच्या व्रताचे अर्धे पूर्ण त्यांना संकल्पपूर्वक दान केले. आपल्या पुत्रांना त्यांच्याकडे सोपवून त्यांचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग त्याही त्यांच्याबरोबर द्रविड देशात गेल्या. व्रतस्थ राहिल्या. त्यांचे पुत्र शारदानंदन त्या दोघांची शिव पार्वती समजून सेवा करत असत. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान व मातृपितृभक्त पुत्र लाभणे हे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिवपार्वतीच्या कृपाप्रसादाने शारदांना हे भाग्य प्राप्त झाले होते. जो आपल्या वडिलांची सेवा करत नाही, त्यांचे ज्ञान, त्यांची तपश्चर्या, त्यांची विद्या, त्यांचे मोठेपण, त्यांचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत. जो पत्नीच्या सगळ्या सोगऱ्यांना आपल्या घरी मानापणाने ठेवतो, त्यांना हवे नको ते पाहतो, पण आपल्या जन्मदात्यांना विचारत नाही, त्यांना दुःख देतो, कष्ट देतो, अन्न पाणी देत नाही, त्यांना अपमानित करून बाहेर घालवतो, त्यांना जिवारी लागेल असे बोलतो, तो नरधामच होय. तो षटशास्त्री असला तरी अपवित्रच होय. त्याचे तोंडही पाहू नये. त्याचा स्पर्श म्हणजे विटाळ. त्याचा चुकूनही स्पर्श झाला तरी संचय स्नान करावे. अशा कृतज्ञ आणि महादोषी मनुष्याला यमराज भयंकर नरक यातना देतात. असो, शारदांचे पतीही महातपस्वी आणि योगी होते. काही वर्षांनी ते निधन पावले. त्यांच्या समवेत शारदांनीही समगमन केले. त्या दोघांनी शिवलोकी स्थान मिळाले. कवी श्रीधर म्हणतात, श्रोते हो, श्री शिवलीलामृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे. भवरोगाने ग्रस्त झालेल्या कोणाही त्यांचे सेवन करावे. त्याला आरोग्यासह शिवपदही प्राप्त होईल. त्याची पूर्वपुण्याई थोर आहे, त्यांनाच याची गोडी करते. पण ज्याचे मरणच जवळ आले आहे त्यांना हे आवडत नाही. भाविक हो, ब्रह्मानंद स्वरूप शिवजीचा कृपाप्रसाद लाभलेला हा श्रीधर तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतो की हे अमृतमय शिवचरित्र तुम्ही देवानी आदराने सेवन करा. पुढील अध्यायातील कथा खूपच सुरस आहे. तिच्या श्रवण पठनाने श्रोता आणि वक्ता पावन होतील. स्वतः शिव पार्वती त्यांचे
रक्षण करतील. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथीचा हा 10वा अध्याय अतिशय गोड आहे. हा सज्जनांनी नित्य श्रवण पठण करावा. अध्याय 10वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण नमस्तुतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.